नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता हा परिसर आहे ह्या श्रीरामपूर तालुका जिल्हा अहिलनगर हा भामटांच्या गोदाकाठचा परिसर आहे. आणि या परिसरामध्ये आता पाणी आलं इकून तिकून एक महिना बाकीत म्हणे का यावर्षी दुष्काळ पडला, त्याच्यावर झक मारली, सोयाबीन केली. सोयाबीन तुम्ही दाखवला सोयाबीन पूर्ण आता पाण्यामध्ये गेली. एक तर अगोदरचे सरकारनं काय केले, सोयाबीनचे पैसे दिले आणि कपाशीचे पैसे ठेवले. सरकारला ही कळकळीची विनंती आहे, शेतकऱ्याचा लय अंत पाहू नका. आणि ज्यांचे कपाशीचे पैसे राहिले याचे त्यांचे पैसे पाठवून द्या. कारण की शेतकऱ्याला एक तर पाऊस नाही पडत तिकडून संकट, आणि पाऊस पडलं इकडून डुंगर शिरला आता पाणी. काय सरकारला एक संकट नाही. आणि शेतकऱ्यांनी सामान्य काय जगायचं करता, शेतकऱ्याला आज असं अवघड झालं, इकून तिकून व्याजाने पैसे घेतले आणि व्याजाने पैसे घेऊन ही सोयाबीन पेरली, झक मारली. आज वाटलं की 2 पोते 4 पोते होईन आणि सावकाराला काही देता येईल पैसे, पण आज हे पूर्ण पाण्यामध्ये गेलं. आता करायचं काय आम्ही? आता काय शेतकऱ्याला हे जर असं निसर्गाने हानी केली तर शेतकऱ्याला खरं फाशी घ्यावं. आता वाटलं शेतकऱ्याला इकून तिकून कर्ज माफ झाला, कुठं खुश झालतो, पण आता परत करायच्या बोकड जाणार आता आम्ही. वातावरण व्हिडिओ तेवढा ना व्हायरल करा, हा डाक देवा बोकड व्हिडिओ गेला पाहिजे, देवा की आदर ते आणि न्याय भेटला पाहिजे. धन्यवाद. तर मित्रांनो हे बघा आता लाईव्हमध्ये हे विहिरीमध्ये पडला एक साप आहे आणि विहिरीला पाणी पाहा तुम्ही, फुल पाणी झालं चालू. हे आज तुकडं पाण्याखाली गेलं पूर्ण आणि विहिरीला असे आडे सळे, या आडे सळचं प्रेशर पाहा तुम्ही, भिंग फोडून पाणी वर आलं आणि याच्यामध्ये सापडेले विहीर आता फुल झाली चांगली.